शासनाचं काम सुरू असतो आणि तसं सुरू आहे. बरं, लाडकी बहीण योजना ही कायम चर्चेत असते. खरंच या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय का? कारण कायम अशी टीका ही केली जाते की लाडकी बहीण या योजनेमुळे तिजोरीवर ताण पडतोय. तुम्ही हा विभाग पाहता? शेवटी हे मान्य करावंच लागेल की एकट्या लाडकी बहीण योजनेचा विषय नाही आहे. लाडकी बहीण योजनेसोबत लेक लाडकी योजना आहे, त्याच्यासोबत महिलांना एस टीमध्ये आपण प्रवासामध्ये सवलत दिली, शेतकऱ्यांना धानाला बोनस दिलं, 1 रुपयात पीक विमा योजना केली, शेतकऱ्यांचे 6.5 हॉर्सपॉवरपर्यंत कृषी पंप आपण माफ केले. तो साधारणतः 50 लाख शेतकऱ्यांचा जो विजेचा बिल आहे तो सरकार भरत आहे. त्यासोबतच म्हणजे योजना सांगायला गेलो तर आता इतक्या प्रमाणामध्ये म्हणजे तीर्थदर्शन योजना असो, वयश्री योजना असो, इतक्या प्रमाणामध्ये आपण योजना केल्या, तर शेवटी त्यातून थोडीशी फार आर्थिक ताण पडणं स्वाभाविक आहे. परंतु सरकारने जे वचनं दिले होते त्या वचनामध्ये कुठे युटर्न घेतलेलं नाही आहे. लोक म्हणत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल. 2005मध्ये तर आपल्याला आठवत असेल की सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना वीज बिल माफी म्हटलं होतं आणि नंतर आमची फक्त 2 महिने दिले आणि नंतर परत युटर्न घेतलं. एवढ्या सर्व परिस्थितीमध्ये इतक्या योजना दिल्यानंतरही कुठलं युटर्न अजून सरकारने घेतलेलं नाही. हे सरकारची खूप मोठी उपलब्धी आहे. आणि आता काही प्रमाणामध्ये जी काही बोगस लाभार्थी आहे, जे अपेक्षित नसते, एखादी योजना जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर घटकासाठी केलेली आहे तर त्याचा लाभ योग्य लाभार्थीनेच घेतला पाहिजे. आम्ही कुठली योजना बंद केली नाही, परंतु लाभार्थीची निवड करताना मात्र ज्याच्यासाठी जी योजना केली त्यांनाच योग्य पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा हा आपला दृष्टिकोन राहिलेला आहे. आणि त्यातून काही प्रमाणामध्ये बोगस लाभार्थी कमी झाले आणि योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. आणि त्यामुळे योजना भविष्यामध्ये सुरू ठेवण्यासाठी आता KYCची आपण त्याच्यामध्ये अट टाकलेली आहे. त्याला वारंवार मुदतवाढ आपण देतो, स्क्रुटनी होत आहे. आणि जसं गॅस सिलेंडरमध्ये आपण आव्हान केलं की चुकीच्या लाभ म्हणजे मॅक्झिमम लोकांनी आपलं सबसिडी सोडली, तसं आताही आम्ही लोकांना विनंती करतो की ज्या समाजातला गरीब वर्ग आहे त्यांना चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. गरिबीच्या खाईत जगणाऱ्या लोकांना जात धर्म नसतो, शेवटी गरिबी असते. त्यामुळे समाजातल्या दुर्बल घटकांना ज्यांचं आयुष्य गरिबीच्या खाईत जात आहे त्यांना थोडाफार आसरा, थोडाफार त्यांना आर्थिकदृष्ट्या एक थोडीशी मदत यातून होते. एक अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि योजना अशी सुरू राहणार आहे. त्याबद्दल फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की ते पात्र लाभार्थ्यांनाच ते मिळालं पाहिजे. नाही तर अनेक योजनेमध्ये चुकीचे लाभार्थी झाल्यामुळे सरकारला ताण होतो आणि योजना बदनाम होते. त्यामुळे योजना बदनाम होऊ नये आणि योग्य लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा एवढं मला अपेक्षित आहे. पण मला एक सांगा, आता तुमच्याकडे अर्थ आणि नियोजन हे स्वतः इटसेल्फ इतकी त्याची व्याप्ती आहे, कारण अनेक डिपार्टमेंट त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. त्याचा कार्यभार करत असताना तुमच्याकडे शेती पण आहे आणि त्याला जोडून हवामान बदल हा देखील येतोच. तर हे किती मोठं चॅलेंज असतं शेती म्हणजे कृषी हे खातं सांभाळत असताना, की हवामान बदल आणि कारण पूर्ण शेतकऱ्याचं जे त्याची जी काही त्याची पेरणी आहे किंवा त्याचं जे काही फळ येतं ते हवामान बदल ह्या एका मोठ्या फॅक्टरवर अवलंबून असतं. तर हे कसं तुम्ही आता टॅकल करताय? बघा, आम्ही बोल्ड डिसिजन घेतले. 1 रुपया पीक विमा योजनेमध्ये आमच्या अशा लक्षात आलं की बोगस लाभार्थी लाभ घेत आहे. 9-10 लाख लोक या संदर्भामध्ये चुकीचा लाभ घेत होते. मग आम्ही काय केलं, भांडवली गुंतवणुकीची योजना आणली. 5,000 कोटी रुपये आम्ही त्याच्यातून वेगळे काढले आणि 25,000 कोटी पुढच्या 5 वर्षात. आणि काय केलं, लॉटरी बंद केली शेतीमध्ये. लॉटरी सिस्टममध्ये जेव्हा आम्ही अभ्यास केला आमच्या लक्षात आलं की एकाच कुटुंबाचे 4-4 लोक त्याच्यात अर्ज करत होते. आता ॲग्रिस्टॅकची योजना आली, त्यामुळे शेतकऱ्याला मदत आम्ही करत होतो, पण शेतीला मदत करून मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भांडवली गुंतवणुकीची योजना आपण आणली. आणि हळूहळू शेतकरी लॉंग टर्म बेनिफिट त्याला कशात आहे, तो स्वतःच्या पायावर कसा उभा होऊ शकेल, त्याला वारंवार फक्त कर्जमाफी एकमेव सोल्युशन नाही आहे. आणि त्यामुळे तो भविष्यामध्ये स्वतः आत्मनिर्भर झाला पाहिजे, त्याच्या इन्कममध्ये वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून नानाजी देशमुखचा पार्ट 2 आलेला आहे, स्मार्टसारखा प्रकल्प आहे. आणि त्यासोबतच आता 5,000 कोटी म्हणजे 25,000 कोटीची भांडवली गुंतवणूक. जेवढे लाभार्थीचे अर्ज होते ते सर्वच्या सर्व अर्ज मागेल त्याला ते. आणि वेटिंग लिस्ट
ही पहिले आव पहिले पाव म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपण आता योजना सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यांत्रिकीकरण कसं देता येईल आणि हवामान बदलचा प्रश्न आहेच, तर तो देखील एक आव्हान आहे. आता नुकसान झालं, लोकांना वाटत होतं की पीक विमा लोक ओरडत होते. पीक विम्यामध्ये आमच्या अशा लक्षात आलं की सुमारे 10,000 कोटी रुपये विमा कंपनीला गेले. म्हणजे विमा नसला म्हणजे काय शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडलं का? आता 1 रुपये पीक विमा योजना नव्हती, दिले असते तर काय झालं असतं, 4-5 हजार कोटी लागले असते. परंतु आता आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं आणि जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सुमारे 20,000 कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यामुळे शेतकऱ्याला मी वाऱ्यावर सोडलं नाही. इतक्या आर्थिक परिस्थितीमध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा मी शेतकऱ्याला मदत केली आणि त्यांच्या अकाउंटमध्ये कधीही इतिहासात जितके फास्ट रक्कम गेली नाही तितकी यावेळेत गेली. तर त्यामुळे चॅलेंजेस सरकार आलं की चॅलेंजेस आव्हान हे येतच राहणार आहे, परंतु त्या सर्व आव्हानांना समर्थपणे फेस करण्याची ताकद आमच्या सरकारमध्ये आहे आणि प्रत्येक संकटाचा सामना करून त्यातून आपल्या जनतेला पुढे नेण्याचा आमचं सामर्थ्य आहे आणि त्यातून आम्ही पुढे जात आहोत आणि जाणार आहोत. बरं, मला एक सांगा, मराठवाड्यामध्ये आत्ता जो पाऊस पडलेला होता कमी वेळामध्ये